विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोरचा प्रश्न आहे, खालील आकृतीतील एकूण किती त्रिकोण आहेत? हा प्रश्न NTSC 2018ला विचारलाय, जे 10वीला असायची NMच्या धर्तीवरच त्यातील प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर आपण काढण्यासाठी आपण सर्वप्रथम काय करूया, एक बेसिक आकृती समजून घेऊया। आपल्याला बेसिक आकृती काय सांगते बघा, ज्यावेळेस अशा पद्धतीचा एखादा चौरस दिलेला असेल किंवा चौकोन दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये अशा काही समोरासमोरच्या बाजू किंवा समोरासमोरचे शिरोबिंदू छेदले असतील, जोडले असतील, तर त्रिकोण बनण्यासाठी आपण त्याला नंबर देतो आणि जो शेवटचा नंबर येईल त्याची आपण दुप्पट करतो। म्हणजे या चौरसापुरता विचार केला तर यात 8 त्रिकोण आहेत, हे बारके आणि पुन्हा दोन दोन काउंट होणार आहे। अशा पद्धतीचं या आकृतीत 1 2 3 4 5 आणि 6 चौरस आहेत। म्हणजे या आकृतीमध्ये 8 संग 48 त्रिकोण आहेत। आता दोन चौरस नजीकचे जोडून किती चौरस होत आहेत ते आपण बघूया। या पद्धतीनं हा एक झाला, या पद्धतीनं हा एक झाला, या पद्धतीनं हा एक, असे 3 झाले। त्याच पद्धतीनं इकडं पण 3 होतात, 1 2 3, म्हणजे 48 अधिक 6 झाले। त्याच्यानंतर आडवे जे दोन चौरस आहेत ते जोडून बघा, हा एक आणि त्याच्या उलट हा एक, असेच इथं हा एक आणि त्याच्या उलट हा एक, असे 4 झाले। एकूण 58 आपल्याला त्रिकोण आतापर्यंत मिळालेले आहेत। आता आपण थोडंसं कलर बदलून घेऊया। आता बघा, हा असा एक त्रिकोण आपल्याला मिळतोय आणि त्याच्या उलट हा असा एक त्रिकोण मिळतोय, हे दोन घेतले। त्याच्यानंतर आपल्याला असा या 3 चौरसामध्ये हा एक चौरस मिळतोय आणि या 3 चौरसाचा जोडून आणखीन एक त्रिकोण मिळतोय, असे 2 त्रिकोण मिळाले। आता आपण काउंट करू, 48 आणि 10, 58 आणि 4 62 झाले। आणखीन 2 त्रिकोण या ठिकाणी सापडतात, ते त्रिकोण बघूया आपण। बघा, इथून अशा पद्धतीनं हा एक त्रिकोण मिळतोय आणि त्याच पद्धतीनं इथून असा इकडं आणि असा इकडं असा एक त्रिकोण मिळतोय, असे 2, असे एकूण 64 त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये मिळत आहेत। पर्यायामध्ये 64 आपल्याला